दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. भागवत ज्ञानोबा कत्ते, राहणार कारंबा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. आज तारीख आहे 18/11/2022. या दिवशी आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत. हो, या कांद्याला तुम्ही आपल्या ग्रीन पॅन कंपनीचे होळकर साहेबांनी दिलेले औषध वापरलेत, औषध वापरले. बरोबर आहे? तुमच्या हातातले हे ते हो, काय काय दिलं ते जरा सांगा बरं. आता ते दोन पदे नाव काय भाऊ सांगा बरं. भूमी पॉवर. प्रोमाने पॉवर दिलं होतं, हा, बरोबर आहे? हा, तुम्ही हे टाकलेलं आहे याला हा, आणि तुमच्या हातातल्या बाटल्या फवारल्यात, फवारले. बरोबर आहे? तर आता बघा, तुम्ही कांदा किती वर्षापासून करताय? मी आता कमीत कमी 11 वर्षाला कांदा करतो. 11 वर्षाला कांदा करता. कांदा करतो. मग दरवर्षीच्या कांदा आणि या वर्षीच्या कांद्यामध्ये नेमकं सांगण्यासारखा फरक काय सांगा बरं. वर्षाला फरक म्हणजे 10-26 टाकत होता, हां 24-24 घालत होता. हां. त्याच्याने एवढा फुगत नव्हता. किती पोते टाकत होतो अंदाजे? हे असं 2 पोती 4 पोती हां टाकत होता. हां पण ह्या वर्षी यांनी जे मला सांगितलं हां ते टाकून बघितलं, हां त्याचा प्रमाण आम्हाला चांगला मिळाला, हां. रिझल्ट चांगला आला. त्या अर्थी आम्ही हीच वापरलो आलो. बरं बरं. म्हणजे तुम्हाला दरवर्षी 4 पोते टाकत होते, यावर्षी 2 पोते टाकलो म्हणलो, बोललो 2 मग. पोती टाकलो यावर्षी. बरं. म्हणजे हे सुद्धा कंपनीचं आहे म्हणजे बघितलो. हां मग आता पुढे मी खात 13,000 रुपयाचं खात घेऊन ठेवलं. मी घेऊन ठेवलो. घेऊन ठेवलं. बरं. आता नेमकं सांगण्यासारखा फरक काय कांद्यामध्ये सांगा बरं जरा. फरक म्हणजे काय, समजा बारीक मोठं, समजा मोठं कांदा हलका रान, हलकं रान मोठा कांदा. हा. मग आणि ह्या रानात काय झालं नाही, हां हा, माती सुद्धा नाही. माती सुद्धा नाही. हा, म्हणजे बघा, बोलता बोलता सांगितलं की कांदा पेरलेला आहे म्हणले. पेरलेला आहे. पेरलेला कांदा, लावलेला कांदा नाही. नाही. बरं भाऊ, तुम्ही कांदा उपसून दाखवा बरं, काय साईज फुगवला आहे दाखवा बरं. तिथं पायातला घ्या, या पुढं उलटा जरा कांद्याला असं. सोड नको, सोड नको, दिसतं असं. असं धरायचं, हां. सोडच ना. आता या कांद्याबद्दल बोला बरं दादा. काय कांद्याची कांब एक नंबर आहे. गड्डा मोठा झाला आहे. हां पात हिरवीगार आहे. हां पातीची संख्या वाढलेली आहे. हम्म. आणि भरपूर अजून कांदा फुगल अजून असे आहे. कारण अजून रग आहे पातीमध्ये अशी. नाही, अजून एक केलं 3 आठवडा अवकाश आहे. 3 आठवडे अवकाश आहे. 3 आठवडा अवकाश आहे. बघा, आपल्या बरोबर बऱ्याच जणांनी कांदा लावला असेल, लावलाय. त्याच्यामध्ये पेरला असेल, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक काय सांगा बरं ते जरा. आता काय मी कुणाचं बघितलंच नाही अजून. हां. मग काय तुम्हाला मी फरक सांग. नाही तरी पण काय अंदाज त्या काय? लोकांनी वापरलं नाही. हां गुळवाचीवाला एक वापरला म्हणताय, त्याला म्हणताय माझं वाकडं झालं समजा, हां. कांदा केले, हां पण त्यानं वापरलं नाही. हां त्यानं पावसाळ्यात सरकारीच खत टाकला. हां हां. काय तो कांदा गेला. बरं, तुम्ही आता एक खत वापरून तुम्ही समाधानी आहेत का? लई समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना वापरावं का? वापरा, लई चांगला आहे. कारण खर्चाच्या मानाने बघितलं तर तुम्ही 11 वर्षाची काय खर्च होत होता तुम्हाला? खर्च त्याला जास्त होत होता. किती होत होता का अंदाजे काय? त्याला 10-26ला, 24-24ला हां दुसरं घेण्यात युरिया थोडा मिसळून हां याला कमीत कमी 10-15 हजार जात होते. हां मग हे 13,000 खात घेतला हां तर हे 8 आहे नाही. हां. हा, बरं बरं. म्हणजे तुम्हाला जे आता खर्च आला दरवर्षी, म्हणजे एवढ्या राहणारा किती खर्च होत होता? किती एकर काय सांगता येईल का? 2.5 एकर आहे. 2.5 एकरला खर्च किती येत होता ना यावर्षी किती आलाय? या वर्षी किती मी 2 पोतीने हे 2 बाटल्या पवरल्या त्या. फक्त हा, म्हणजे खर्चाच्या मानाने बघितलं तर माझ्या हिशोबाने म्हणजे 4-5 हजारच्या मध्येच आहे. 5,000च्या हात आहे. आणि दरवर्षी किती यायचा? 10च्या मोहरी जात होतो. 10च्या मोहरी जात होता. म्हणजे खर्चाच्या मानाने तुम्ही निम्म्यात आलात. निम्म्याचे बी हातच आहे. निम्म्याच्या बी आताच आहे. हो, म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहे. समाधान आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपलं मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती. हो, त्याचबरोबर मिशन काळे वाचवा या अभियानात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.